रेकॉर्डिंगच्या वेळी खरं तर अनिल मोहिले साहेब येणार होते बरं. रेकॉर्डिंगला, म्हणजे कारण ते त्यांचे खूप वर्षापासूनचे त्यांचं ते साथीदार, पण काहीतरी अडचण झाली आणि मोहिले साहेब येऊ शकले नाहीत. तर मला पंडितजींनी सांगितलं की आता ह्या बंदिशी आपण गेले महिनाभर तालीम करतोय, तर तुला माहितीच आहेत म्हणजे, आणि या काही अशा 5-5 मिनिटाच्या नाही आहेत, फक्त बंदिश म्हणायला किती, एक 40 सेकंद 1 मिनिट इतक्याच त्या वेळेच्या बंदिशी रेकॉर्ड होणार होत्या. मग मी तिथे पुन्हा लता दीदींबरोबर रिहर्सल करायचो, कारण एक प्रेशर असतं ना ऍक्च्युली, प्रेशर आहे या म्हणजे गोष्टींचं. लता मंगेशकर म्हटल्यावर सर्वसाधारण रसिकांच्या मनात काय होतं हे आपल्याला माहिती आहे, आणि आपण त्यांच्याबरोबर पेटी वाजवायची. बरोबर. म्हणजे खरं तर हा आगाऊपणा, परंतु ते त्याने काय म्हणतो आपण 2 बंदिशींची प्रॅक्टिस झाली की त्या रेकॉर्ड करायच्या, मग पुन्हा 2 बंदिशींची प्रॅक्टिस, आणि वास्तविक त्या लता मंगेशकर आहेत. माझी पेटी अशी किती ऐकू जाणार आहे, म्हणजे त्या म्युझिक जेव्हा ती बंदिश ब्लॅकआउट मध्ये ऐकवली जाईल त्यावेळेला, पण त्याही त्याची माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायच्या.